1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला। अर्थसंकल्पानंतर गुंतवणूक करताना जोखीम कमी करण्यासाठी कोणती रणनीती वापरली पाहिजे ते आता जाणून घेऊया। कोणत्याही देशाचा आर्थिक विकास हा शासकीय खर्च, खासगी गुंतवणूक, ग्राहकांची पर्चेसिंग पॉवर आणि निर्यात या गोष्टींवर अवलंबून असतो। कोरोना काळापासूनच सरकार मोठ्या प्रमाणात रस्ते, रेल्वे, मेट्रो आणि मोठ्या सिंचन प्रकल्पावर खर्च करतंय, त्यामुळे विकास दरातही वाढ झाली आहे। गेल्या 3 वर्षात सरकारच्या भांडवली खर्चात दरवर्षी 31% दरानं वाढ होतीये। अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भांडवली खर्चात कपात करण्याची घोषणा केली आहे। पुढील आर्थिक वर्षासाठी भांडवली खर्चाचं प्रमाण 17%च राहणार आहे असं अर्थमंत्र्यांनी सांगितलंय। या घोषणेनंतर डेट मार्केट म्हणजेच बॉन्ड बाजारासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे। सरकार विविध योजनांसाठी बॉन्ड्सद्वारे पैसे उभारतं। 2024-25 या आर्थिक वर्षासाठी अर्थमंत्र्यांनी वित्तीय तूट 5.1% आणण्याची घोषणा केली आहे। म्हणजे सरकार बॉन्ड्सद्वारे बाजारातून कमी प्रमाणात भांडवल उभारणार आहे। सरकारने भांडवली खर्च 8% कमी करून 14.13 लाख कोटी करण्याचं उद्दिष्ट ठेवलंय। आता सरकारच्या या निर्णयाचा नक्की काय परिणाम होईल ते पाहूया। सरकारच्या भांडवली खर्चात कपात झाल्यानंतर बॉन्ड यील्ड कमी होतं। खासगी कंपन्यांना कमी व्याज दरात भांडवल उभं करता येतं, त्यामुळे खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळतं। तसेच RBIला व्याजदर कपातीचा निर्णय सहज घेता येतो। RBIने व्याजदरात कपात केल्यानंतर बँका देखील ठेवींवरील व्याजदर कमी करतात। आता अशा परिस्थितीत सामान्य गुंतवणूकदारांनी काय करावं ते जाणून घेऊया। अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीवरील जोखीम कमी करण्यासाठी बँकेत दीर्घ कालावधीची FD केली तर ते अधिक फायदेशीर आहे। सध्या बँका, विशेषतः स्मॉल फायनान्स बँकांमध्ये दीर्घ कालावधीच्या FDवर 8 ते 8.5% पर्यंत व्याज मिळत आहे, तर काही बँका वरिष्ठ नागरिकांना 9% पर्यंतही व्याज देत आहेत। उदाहरणार्थ सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेत 5 वर्षाच्या FDवर 7.25% व्याज मिळत आहे, तर वरिष्ठ नागरिकांना 8.25% व्याज मिळत आहे। तर सरकारी बँकेत 5 वर्षाच्या FDवर 6 ते 6.7% पर्यंत व्याजदर चालू आहे। दुसऱ्या बाजूला खासगी बँका 6 ते 7% पर्यंत व्याज देत आहेत। SBI मध्ये 5 वर्षाच्या FDवर 6.5%, तर कॅनरा बँकेत 6.7% व्याज मिळत आहे। ॲक्सिस बँकही 7 ते 7.5% व्याज देते, तर DCB बँकेत व्याजदर आहे 7.4%। सर्वच बँकांमध्ये 5 वर्षाच्या FD पेक्षा 1 वर्षाच्या FDवर जास्त व्याज देण्यात येत आहे। गुंतवणूकदारांना त्यांच्याकडील अतिरिक्त पैसा कमी कालावधीच्या FD मध्ये गुंतवणूक करता येतो। मात्र भविष्यात FD वरील व्याजदर कमी होणार असल्याने सध्या दीर्घ कालावधीच्या FD मध्ये गुंतवणूक करणं अधिक फायदेशीर आहे। मात्र दीर्घ कालावधीच्या FD मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्हाला पैशांची गरज कधी पडणार आहे हे पाहूनच गुंतवणूक करा। काही बँकांनी FD साठी विशेष योजनाही चालू केल्यात, मात्र मुदतीपूर्वी विशेष FDतून पैसे काढल्यास तुम्हाला दंड सुद्धा भरावा लागतो। विविध आर्थिक साधनांमध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुमच्या गुंतवणुकीवर जोखीम कमी होत असते। तसेच FD करतानाही एकाच बँकेत न करता विविध बँकेत FD करावी। उदाहरणार्थ तुम्हाला 5 लाख रुपयांची FD करायची असेल तर 2.5 लाखाच्या 2 FD तुम्ही 2 वेगवेगळ्या बँकेत करू शकता, त्यामुळे तुमची जोखीम कमी होईल। तसेच अनेक गुंतवणूकदारांना स्मॉल फायनान्स बँकेत FD करताना भीती वाटते। RBIने स्मॉल फायनान्स बँकांनाही बँकेचा दर्जा दिलाय, त्यामुळे स्मॉल फायनान्स बँकेतील FDवर 5 लाखांचा विमा मिळतोय। त्यामुळे स्मॉल फायनान्स बँकेतील FD सरकारी आणि खासगी बँकेतल्या FD प्रमाणेच सुरक्षित आहे। तसेच अनेक बँका बचत खात्यावर 7% व्याज देत आहेत, त्याचाही विचार गुंतवणूकदारांना करता येईल। एकूणच बदलत्या आर्थिक परिस्थितीनुसार गुंतवणूकदारांनी त्यांची स्ट्रॅटेजी ठरवल्यास त्यांना चांगला रिटर्न मिळू शकतो। मात्र गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला अवश्य घ्या। पुढच्या 3 वर्षात व्याजदर 2 ते 3% कमी होऊ शकतात। याचा फायदा घेण्यासाठी तुम्ही लॉंग टर्म डेट फंडमध्येही गुंतवणूक करू शकता।